अक्षरधाम मंदिर साकोरी येथे अधिक मास अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने झाली सांगता। गेली 8 दिवस हा नामयज्ञ साकोरी येथे संपन्न होत असताना नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली। हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, हरिभक्तपरायण विलास महाराज गेजगे परभणी, हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज उगले परभणी, हरिभक्तपरायण सुदाम महाराज बनकर साकोरी, हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ पारनेर, हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा केज बीड, हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक नागपूर व आज हरिभक्तपरायण नामदेव महाराज लबडे पंढरपूर यांची काला कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। गेली 8 दिवस मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत होते। आज तर विक्रमी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। काला महाप्रसादासाठी अनेक अन्नदात्यांनी अन्नदान दिले असून मोठ्या प्रमाणात भाविकांनीही काला महाप्रसाद श्रवण केल्याचंही पाहायला मिळालं। गेली 8 दिवस अक्षरधाम मंदिर साकोरी व परिसरातील टाळ मृदुंगाचा खणखणाट आज शांत झाला। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, अक्षरधाम मंदिर साकोरी। काय उत्तर द्यावं त्या आईने तेवढं सांगा। इथं जमलेल्या भक्तिमती मातांना आमची हे जे घडतंय ना, सध्या हे वातावरण एवढं गढूळ झालंय, खरं सांगू का तुम्हाला, आम्ही संपत्ती कमवायच्या नादात संपत्तीकडे लक्षच द्यायला वेळ नाही। ह्याच्यातले किती माईबाप रोज अर्धा 1 तास मुलांना देतात बघू, हातवर करा ना, आहेत बघू। एक नाही हे ऐकायला थोडं जड जाईल, पण ऐका, ज्या वेळेला आई वडील आपल्या मुला मुलींना वेळ देत नाहीत त्यांचा, त्यावेळेला त्यांना वेळ देणार शाळेत कॉलेजमध्ये कुणीतरी भेटते। मुलगा असेल तर मुलगी भेटते, मुलगी असेल तर मुलगा भेटतो। पुन्हा कशाला रडता मग पोरगी न सांगता गेली? आपण कमी पडतोय संस्कार लावायला। इथं जमलेल्या भक्तिमती मातांना विनंती आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, भाव कुणाच्या भावासारखा, रागी देऊ नका। माता माऊल्यांना तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते ताई, तुम्ही ह्यांना ओवाळता का नाही? ओवाळल्यावर हे ओवाळणी टाकतात का? 200, 1000 एखादा सोन्याचा दागिना असा काहीतरी देतात का नाही? येणाऱ्या राखी पौर्णिमेला भावाला म्हणायचं दादा नको का? ते पंढरपूरचा लबडे महाराज आलता म्हणा, लबडे महाराज आलता, त्यांना आम्हाला शपथ घातली म्हणा की भावाकडून काही घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही का? ऐका, भावाला म्हणायचं आज राखी पौर्णिमा आहे ना, हे कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आता 2 मुटके तुझ्या कपाळाला ओवाळलेत ना, आता मी तुला राखी बांधली ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना, आता पंचारती तुला ओवाळली ना, या घराच्या बाहेर गेल्यानंतर तुला जगातल्या किती स्त्रिया दिसल्या तरी त्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे, तेव्हा देशातले अत्याचार बंद होणार आहे। हे फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो। व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे। एवढंच नाही, ही चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे। सध्या रोज संध्याकाळी जेवताना आम्ही टीव्ही बघतो, आई वडील मुलगा नातू सून सगळे एकत्र असतात, आणि मालिका कोणत्या असतात? रामायण का कृष्ण मालिका? मालिका माझं वय बसत नाही म्हणून कोड्यातून बोलतो मी। राहायचं एका सोबत, बोलायचं दुसऱ्या सोबत, फिरायचं तिसऱ्या सोबत, आणि वागायचं 4थ्या सोबत। तसल्या मालिका एकत्र बसून बघताय, मग मुलांवर काय परिणाम होणार? मी पदर पसरतो तुमच्या समोर, पदर भीक मागतो तुम्हाला, भीक। तुमची मुलं नातू लहान लहान आहेत ना, तोपर्यंत आज कीर्तन झाल्यावर आदरणीय सुदाम महाराज, आळंदीकर मंडळी यांच्या हातून त्या मुलांना माळा घाला। ती माळ त्याला सांगेल काय खायचं, ती माळ त्याला सांगेल कसं वागायचं, आणि ती माळ त्याला सांगेल काय प्यायचंय। नाही तर येणारा कालखंड अवघड आहे आपल्या दृष्टीने। तो काला खाण्याचा अधिकारी होईल काय ना, असं वागल्यानंतर इथं अधिकारी ठरलेला
कोणता अधिक एकमेक वैष्णव निका. समाज कोणताही असू द्या, जात कोणतीही असू द्या, त्याच्यात 1, 2, 3, 4 प्रकार असतात समाजामध्ये. समजा माळी समाज आहे, फुले माळी, हल्ले माळी, बागवान माळी, त्याच्यात प्रकार आहे. मराठा असेल, मराठा, कुणबी मराठा, त्याच्यातही प्रकार. कोष्टी असतील, कोष्टी, देवांग कोष्टी, लिंगायत कोष्टी, त्याच्यात प्रकार आहे. तसं वैष्णवातही 2 प्रकार आहे, एक वैष्णव आणि एक निका वैष्णव. मग वैष्णव कोण आहे? ज्याच्या गळ्यात माळ आहे तो आमच्या जातीचा आहे, म्हणजे वैष्णव आहे. मग निका वैष्णव कोण आहे? नुसती माळ नाही, वर्षातून आळंदी पंढरीची आषाढी कार्तिकी वारी करतो, जिथं कीर्तन असेल, वैष्णव निका संभ्रम. मग का हे इंद्रन ब्रह्मन चंद्रन महेंद्र आज इथं साकुरीत कीर्तनाला आहेत, ते काल्याच्या कीर्तनात इंद्र चंद्र महेंद्र. तो म्हणाला आम्हाला कसे दिसणार, तुम्हाला दिसतील कसे? मोतीबिंदू झालाय ना, तुला मोतीबिंदू झाला आणि ते सायरात बघायला गेलं. ते म्हणले सुट्टी झाली, इंटरव्ह्यू सुट्टी झाल्यावर ते म्हणलं कधी सुरू होते अर्शनाची? ते म्हटलं अर्धा पिक्चर झाला ना बाबा. ते म्हटलं मला कसं दिसणार? ते म्हणलं डोळे तपास. ते म्हणलं तपासून आले. काय झाले? म्हणले मोतीबिंदू. मग ऑपरेशन करून पुन्हाही पिक्चर बघाय. तसा आपल्या डोळ्यावर हा प्रपंचाचा मायेचा हा पडदा आलाय ना, मोतीबिंदू झालाय. हे पडदा बाजूला करा. आजच्या कीर्तनात सुद्धा इंद्र चंद्र महेंद्र बसलेले तुम्हाला दिसते. हा आपल्या कोरोनामध्ये तो विषाणू होता ना बारीक, 21 कोर, कोणाचा 22, कोणाचा 3, ते टीव्हीवर आपल्याला दाखवत होते बाकी चित्र. ज्याला कोरोना झालाय त्याच्यात दिसत होतं का ते चित्र? आपल्याला विषाणू दिसत होता का? नव्हता दिसत. ती दृष्टी यावी लागते तेव्हा ते दिसत. तसं आज इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादिक देवता आहे. मग त्यांना काय करायचं आपण? राजूशेठ खवडी, रावशेठ कामतकर, शिवाजी महाराज जाधव, कारवानीशेठ घोडे, अनिल पानसरे, गुलाब किल्ले, विठ्ठल साळवे, प्रेम मस्कर, मच्छिंद्र साळवे, संतोष भालेराव, प्रतापराव भालेराव, दादाभाऊ यशवंतराव, गमानशेठ पानसरे, संजय गमाने, शंकर साळवे, पुरत चव्हाण. चला हरण्यासाठी सर्व मंडळी चला. शिवाजी महाराज साळवे चला.